नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालपर्यंतच्या व्हिडिओमधून आपण अर्थशास्त्राची दोन प्रकरणं बघितलेली आहेत। आज आपण नवीन घटकाकडे येणार आहोत, ते म्हणजे व्यवहार अध्ययन। पहिल्या सत्राच्या व्यवहार अध्ययनामध्ये दोन प्रकरणं आपल्याला बघायची आहेत। त्या दोन मधलं पहिलं प्रकरण आज आपण सुरू करणार आहोत। या प्रकरणाचं नाव आहे बँकेचे व्यवहार। हे व्यवहार अध्ययन मधलं पहिलं प्रकरण आहे। तर बँकेचे व्यवहार या संदर्भातला जो मुख्य मुद्दा आहे तो तुम्हाला 9वीच्या सिलेबसमध्ये झालेला आहे। 9वीच्या अभ्यासक्रमामध्ये बँक आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या काही गोष्टी ज्या मूलभूत आहेत त्या गेल्या वर्षीच्या सिलेबसमध्ये झालेल्या आहेत। या ठिकाणी बँकेचे व्यवहार कशा पद्धतीने चालतात, आर्थिक दृष्ट्या बँक कशी महत्त्वाची आहे, कोणकोणती कामं बँक करते, कोणत्या सेवा ग्राहकांना उपलब्ध करून देते, त्या बँकेच्या एकंदर व्यवहारामध्ये प्रकार कोणकोणते आहेत, खात्यांचे प्रकार कोणकोणते आहेत, आपल्या देशामध्ये राष्ट्रीयकृत बँका किंवा खाजगी बँका, परराष्ट्रीय बँका किती आहेत आणि त्यांचं नेमकं धोरण कसं चालतं, आपल्या देशामध्ये असलेलं भारतीय टपाल व्यवस्था जी आज बँकेमध्ये परावर्तित होताना आपल्याला बघायला मिळते, या टपाल बँकेचं स्वरूप नेमकं कसं आहे, असा बराचसा भाग या पाठामध्ये आपल्याला दिलेला आहे। एक 4 ते 5 व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे प्रकरण समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण या पाठावर आधारित तुम्हाला एक प्रोजेक्ट सुद्धा करायचा आहे। तुम्हाला प्रत्यक्षात बँकेत जाऊन तुमचं स्वतःचं बँक खातं ओपन करायचं आहे, खातं काढायचं आहे आणि ते खातं कसं काढलं जातं ती पद्धती तुम्हाला समजावून घ्यायची आहे। त्यामुळे याच्यावरती प्रोजेक्टचा सुद्धा भाग आपल्याला दिसतो। 15 मार्काचा प्रोजेक्ट सुद्धा या पाठावरती आहे। त्यामुळे त्या अनुषंगाने आपण शेवटच्या व्हिडिओमध्ये समजावून घेऊ की नेमका प्रोजेक्ट काय करायचा आहे आणि त्याच्यावर आधारित तुम्हाला लेखी प्रश्न सुद्धा कसे विचारले जातील, तर याचाही भाग आपण शेवटच्या व्हिडिओमध्ये बघू। तर हा या पाठाचा पहिला व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये आपल्याला दोन गोष्टी समजावून घ्यायच्या आहेत। त्यामध्ये पहिली महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे बँक म्हणजे काय, बँकेचा नेमका अर्थ काय होतो, आणि दुसरं त्याच्यातला भाग बघायचा आहे ते म्हणजे बँकेची नेमकी वैशिष्ट्य काय आहे। तर आपल्या पुस्तकामध्ये 8 ते 10 वैशिष्ट्य दिलेले आहेत, पण आपल्या बोर्ड परीक्षेच्या अनुषंगाने त्यातली 6 मुख्य जी आहेत ती लक्षात ठेवायची आहेत। बाकीची 4 सुद्धा मी या ठिकाणी सांगणार आहे। तर बघू आपण हे व्यवहार अध्ययन मधलं पहिलं प्रकरण, बँकेचे व्यवहार। तर साधारण बँक ही संकल्पना केव्हा अस्तित्वात आली, तर याला साधारण 200 वर्षांचा कालखंड गेलेला आहे। म्हणजे 200 वर्षापूर्वी बँक ही संकल्पना आपल्या जगामध्ये अस्तित्वात आलेली दिसते आणि साधारण 18व्या शतकामध्ये जेव्हा इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली आणि विज्ञानामध्ये शोध लागले आणि त्या शोधाला अनुरूप जसे जसे नवीन उद्योगधंदे निर्माण झाले, ज्यावेळी उद्योगधंदे निर्माण झाले त्या उद्योगांना लागणारं भांडवल जे गरज पडू लागलं, त्या भांडवलाच्या गरजेसाठी बँक ही संकल्पना अस्तित्वात आलेली दिसते। म्हणजे साधारण 18व्या शतकामध्ये या बँकेची संकल्पना उदयाला आली। पहिल्यांदा इंग्लंडमध्ये आली, त्याच्यानंतर आपल्या देशामध्ये सुद्धा बँकेचं स्वरूप विकसित झालेलं आपल्याला बघायला मिळतं। तर बँक हा शब्द कसा तयार झाला, तर इटालियन शब्द बँको याच्यावरून हा शब्द पहिल्यांदा प्रचलित झाला आणि त्याच्यानंतर फ्रेंच शब्द बँक्यू, म्हणजे बँको आणि बँक्यू या दोन इटालियन आणि फ्रेंच या दोन शब्दांवरून बँक ही संकल्पना अस्तित्वात आलेली दिसते। आता बँक ही खरं तर एक कंपनी आहे, एक संस्था आहे, व्यक्ती म्हणून सुद्धा हे काम करताना आपल्याला दिसते। पण बँकेचा नेमका अर्थ काय होतो, आता बँक इंग्लिशमध्ये सुद्धा आपण बँकच म्हणतो, मराठीमध्ये सुद्धा बँकच म्हणतो, किंवा पतपेढी असा एक शब्दप्रयोग प्रचलित झालेला आहे। पण पतपेढीचं स्वरूप हे व्यापक नाहीये, ते सीमित आहे, म्हणजे त्याच्या मर्यादा आहेत। त्यामुळे आपण त्याला पतपेढी असं सुद्धा म्हणू शकणार नाही। त्यामुळे बँक या बँकेचा मग नेमका मराठीमध्ये अर्थ या ठिकाणी काय सांगितलेला आहे, तर बँको किंवा बँक्यू हे जे इटालियन आणि फ्रेंच दोन शब्द आहेत, तर या दोन शब्दांचा अर्थ असा होतो की पैशाच्या देवाणघेवाणीचा टेबल म्हणजे बँक, अशी संकल्पना या ठिकाणी सांगितलेली आहे। म्हणजे असा एक टेबल ज्या टेबलवरती पैसे दिले जातात किंवा पैसे घेतले जातात, याला बँक असं म्हटलं जातं। म्हणजे आपल्या बँकेमध्ये आपण गेल्यानंतर जे आपल्याला काउंटर दिसतं, काउंटरच्या अलीकडे आपण असतो, पलीकडे बँकेतला एखादा अधिकारी असतो, ज्या दोघांच्या मध्ये आर्थिक व्यवहार चालतात आणि हे जे आर्थिक व्यवहार
चालतात त्याच्यामध्ये एक तर पैसे दिले जातात किंवा पैसे घेतले जातात, म्हणून बँको किंवा बँक्यू या दोन शब्दावरून प्रचलित झालेला बँक या शब्दाला पैशाच्या देवाणघेवाणीचा टेबल असं म्हटलं जातं. तर आता बँक म्हटलं तर एकच शब्दप्रयोग किंवा एकच संकल्पना डोळ्यासमोर येते, ती म्हणजे फक्त पैशाची. बाकीचा याच्यामध्ये कुठलाही गोष्ट डोळ्यासमोर येत नाही. तर बँक आणि पैसा हा अविभाज्य भाग आहे किंवा दोन्ही घटक हे परस्पर पूरक आहेत. म्हणजे बँक आणि पैसा एकमेकांपासून वेगळे करता येऊ शकत नाही. त्यामुळे मग इथे पैसा हा प्रमाण आहे किंवा मुख्य आहे आणि त्यालाच धरून या सगळ्या गोष्टी या ठिकाणी बँकेमध्ये चालतात. आणि जे पैशाशी संदर्भात व्यवहार चालतात बँकेमध्ये त्यालाच या ठिकाणी बँकेची वैशिष्ट्ये म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये बँक नेमकं कोणत्या वैशिष्ट्यानं ओळखली जाते किंवा जगात कोणत्या गोष्टीनं ओळखली जाते तीच वैशिष्ट्ये या ठिकाणी सांगितलेली आहे. तर मुख्य 6 आहेत पण 10 आपल्याला इथे बघायचे आहे. पहिलं वैशिष्ट्य बँकेचं आहे की बँक ही पैशाशी संबंधित असते. म्हणजे जसं मी आता म्हटलं की बँक आणि पैसा एकमेकांपासून वेगळं केलं जाऊ शकत नाही. ते दोन्ही अविभाज्य घटक आहेत, परस्पर पूरक आहेत. त्यामुळे बँकेमध्ये बँकेचं पहिलं मुख्य वैशिष्ट्य आहे की जिथे फक्त पैशाशी संबंधित व्यवहार केले जातात. म्हणून बँकेचं पहिलं वैशिष्ट्य म्हटलं जातं की बँक ही पैशाशी संबंधित असते. पैशाशिवाय बँकेमध्ये कुठलाही व्यवहार चालत नाही, म्हणून ते त्याचं पहिली वैशिष्ट्य या ठिकाणी सांगितलेलं आहे. दुसरं वैशिष्ट्य आपल्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे की बँक ही व्यक्ती, पेढी किंवा कंपनी म्हणून ओळखली जाते. कारण व्यक्ती, पेढी आणि कंपनी असं या ठिकाणी का म्हटलेलं आहे तर बँकेमध्ये चालणारा व्यवहार हा व्यक्तींमध्ये चालतो. समजा एखाद्या गल्लीतल्या लोकांनी आपसात एकत्र येऊन 50-100 लोकांनी एकत्र येऊन जर एखादी ज्याला आपण फंड म्हणतो त्या पद्धतीनं जर आर्थिक व्यवहार सुरू केले तर त्याला पेढी म्हणून ओळखलं जातं. आणि आज देश व्यापक बँक विकसित झालेले दिसते, म्हणजे कार्याचा विस्तार झालेला आहे, म्हणून बँक कंपनी म्हणून सुद्धा ओळखली जाते. त्यामुळे व्यक्ती मर्यादित लोकांमध्ये काम करताना सुद्धा बँकेचे व्यवहार चालतात, म्हणून याला पेढी म्हटलं जातं किंवा कार्याचा विस्तार झालेला आहे म्हणून याला कंपनी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. पण ते थोडंसं वेगळं वैशिष्ट्य आहे, त्यामुळे आपण ते नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. पण बँक जसं पैशाशी संबंधित आहे तसं ती व्यक्तीशी सुद्धा संबंधित आहे. कारण सगळ्या आपल्या पृथ्वी तलावावरती असलेल्या प्राण्यांमध्ये एकटा मानव सोडला तर बाकीच्या प्राण्यांचा आणि पैशाचा काही मात्र संबंध येत नाही. फक्त मानवाशी पैशाचा संबंध येतो, म्हणून इथे व्यक्ती म्हणून सुद्धा बँक कार्यरत असते असं म्हटलेलं आहे. कारण पैशाचा संबंध हा फक्त मानवाशी जोडला गेलेला आहे म्हणून. त्यानंतर तिसरी गोष्ट आहे बँकेचं वैशिष्ट्य म्हणजे ठेवींचा स्वीकार. खरं तर हे अतिशय महत्वाचं तत्व आहे, कारण बँक काय स्वतः पैसे छापू शकत नाही. म्हणजे आपल्या देशातली भारतीय रिझर्व्ह बँक सोडली तर कुठल्याच बँकेला पैसे छापण्याचा अधिकार नाहीये. त्यामुळे बँकांकडे स्वतःचं असं पैशाचं भांडवल असत नाही. मग बँक व्यवहार सुरू करताना नेमकं कशा पद्धतीनं करते तर ते ठेवींच्या माध्यमातून, की लोकांच्याकडचा पैसा ठेवींच्या स्वरूपात आपल्याकडे घ्यायचा आणि तोच पैसा कर्ज स्वरूपामध्ये इतरांना द्यायचा. म्हणून इथे लागोपाठ 2 वैशिष्ट्य आपल्याला दिसतात. एक बँक ठेवींचा स्वीकार करते तर दुसरं बँक कर्ज देते. आणि याच्यातूनच खरं तर आर्थिक व्यवहार वाढत जातात. कारण जोपर्यंत बँकेकडे ठेवी येत नाहीत तोपर्यंत आर्थिक व्यवहाराला चालना मिळत नाही. याचं उत्तम उदाहरण जर आपल्याला बघायचं असेल तर तुम्ही जर तुमच्या गल्लीत एखादी पतसंस्था निर्माण करायची असेल तर 100 लोक एकत्र आली पाहिजे आणि मग 100 लोकांनी पहिल्यांदा स्वतःची वर्गणी त्याच्यामध्ये घातली पाहिजे. मग 1000 असेल किंवा 5000 असेल तर हे पहिलं भांडवल की जिथे आर्थिक व्यवहाराला सुरुवात करायला चालना दिली जाते. म्हणजे 100 लोकांनी जर 5-5 हजार रुपये जमा केले तर 50 लाखाचं भांडवल पहिल्यांदा गोळा होतं आणि ज्या भांडवलावरती बँक किंवा ती पतसंस्था कामाला सुरुवात करते. मग हे 5000 रुपयाची जी वर्गणी आहे ती ठेव म्हणूनच घेतली जाते. म्हणजे पहिल्यांदा ठेवीच्या स्वरूपामध्ये भांडवल गोळा केलं जातं आणि त्याच्यातून पुढे आर्थिक व्यवहार चालतात आणि हे निरंतर चालतं. की जेवढ्या लोकांचा बँकेशी संबंध येतो त्या सगळ्या लोकांच्याकडून ठेवीच्या स्वरूपामध्ये पैसा स्वीकारला जातो आणि कर्जाच्या स्वरूपामध्ये तो दिला जातो, ज्याच्यातून आर्थिक व्यवहार वाढत जातात आणि बँक ही एक संकल्पना काय म्हणतो की यशस्वी होते. त्यामुळे ते बँकेचं
दुसरं वैशिष्ट्य अतिशय महत्वाचं आहे की बँक ही ठेवींचा स्वीकार करते, ज्याच्यातून दोन गोष्टी होतात। एका बाजूला तर व्यक्तीच्या पैशांना सुरक्षितताही मिळते आणि दुसऱ्या बाजूला बँकेला भांडवल सुद्धा उभं राहू शकतं। त्यामुळे एका बाजूला भांडवलाची उपलब्धता होते तर दुसऱ्या बाजूला ठेवीच्या स्वरूपामध्ये व्यक्तीचा पैसा सुरक्षित राहू शकतो। कारण जसं कर्ज घेतल्यानंतर आपल्याला व्याज भरावं लागतं तसं आपण ठेवलेल्या ठेवीवरती आपल्यालाही व्याज मिळतं, म्हणजे व्यक्तीला सुद्धा या ठिकाणी फायदा होतो। आता तो कसा होतो तो पुढे आपल्याला बघायचा आहे, कारण ते सुद्धा वैशिष्ट्य या ठिकाणी आहे। तर इथे पुढची दोन वैशिष्ट्य लक्षात ठेवायची की बँकेचे व्यवहार सुरळीत होण्यासाठी किंवा ते चालण्यासाठी बँकेला ठेवींचा स्वीकार करावा लागतो आणि दुसऱ्या बाजूला कर्जही द्यावी लागतात, तर व्यवहार सुरळीत होतात, बँक विकसित होते, अन्यथा ती होणार नाही। त्याच्यानंतर चौथी गोष्ट आहे बँकेमध्ये पैसे दिले जातात किंवा बँकेतून पैसे काढले जातात। खरं तर इथेच बँकेच्या स्वरूपाचं तत्व आपल्याला दिसतं किंवा बँकेचा अर्थ स्पष्ट होतो, जो मी पहिल्यांदा सांगितला। कारण बँको आणि बँक्यू हे जे शब्द प्रचलित झालेले आहेत जिथे पैशाच्या देवघेवीचाच व्यवहार चालतो, त्यामुळे इथे पैसे देणं किंवा पैसे काढणं ज्याला आपण म्हणतो तेच खरं तर बँकेमध्ये महत्वाचं आहे, त्याच्यातूनच बँक ही संकल्पना अस्तित्वात आलेली आहे। कारण इथे दोन व्यक्तींमध्ये जो संवाद होतो, दोन व्यक्तींमध्ये जो व्यवहार होतो तो पैसे देणं किंवा पैसे घेणं याच बाबतीत। त्यामुळे बँकेचं पहिलं महत्वाचं वैशिष्ट्य आहे की बँक पैसे देते किंवा काढण्यासाठी चालना देते। कारण तुम्ही 9वीच्या सिलेबसमध्ये बघितलं असेल की जसा आपला रुपया आहे किंवा आपली जी चलन व्यवस्था आहे भारताची, ज्याला आपण रिझर्व्ह बँकेचा पैसा असं म्हणतो, तर याबरोबरच बँकेचे सुद्धा वेगळे पैसे तुम्ही गेल्या वर्षी 9वीच्या सिलेबसमध्ये अभ्यासलेला आहात की त्याच्यामध्ये पैसे काढण्यासाठी लागणारे स्लिप ज्यालाही बँकेचा पैसा म्हणून ओळखला जातो, त्यानंतर चेक्स किंवा ड्राफ्ट याला सुद्धा आपण बँकेचा पैसा म्हणून ओळखतो। त्यामुळे बँकेचे सुद्धा स्वतःचे पैसे असतात आणि आपल्या पुस्तकामध्ये तेच शेवटी वैशिष्ट्य दिलेले आहे की बँकेची स्वतःची ओळख असते, कारण बँक स्वतःचे पैसे या ठिकाणी छापते किंवा ते निर्माण करते, ते म्हणजे चेक आणि ड्राफ्टच्या स्वरूपात। आपण तिथे हे बँकेचं वैशिष्ट्य आहे महत्वाचं की तिथे पैसे दिले किंवा काढण्यासाठी चालना दिली जातात, बँक स्वतःचे पैसे निर्माण करून व्यक्तीला व्यवहार करायला संधी उपलब्ध करून देते। पुढे पाचवं तत्व आहे बँक एजंट म्हणून काम करते, अतिशय महत्वाचं तत्व आहे। आता एजंट म्हणून काम करणं म्हणजे काय, तर एजंट आपल्याला एकच दिसतो, तो म्हणजे कुठला, तर विमा कंपनीचा एजंट, जो एखाद्या विमा कंपनीची पॉलिसी व्यक्तीला कशी सहाय्यक ठरू शकते, लाभदायक ठरू शकते हे तो सांगण्याचा प्रयत्न करतो। म्हणजे अमुक एक म्हणजे आता LIC आपण जर उदाहरणार्थ घेतलं तर LIC कंपनीचे एजंट आपल्या घरापर्यंत येतात आणि सांगतात की ही पॉलिसी घेतला तर तुम्हाला अमुक इतका फायदा मिळेल। हे जसं LIC म्हणजे भारतीय जीवन विमा निगमचे जसे व्यक्ती काम करतात तसं बँकेचे व्यक्ती सुद्धा म्हणजे बँक स्वतः एजंट म्हणून काम करते, सरकारची एजंट म्हणून। कारण सरकारकडून व्यक्तींसाठी ज्या योजना राबविल्या जातात त्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम बँक करते, म्हणजे सरकारची एजंट म्हणून बँक काम करते। जसं उदाहरण घ्यायचं असेल तर जनधन योजना आहे जी बँके थ्रूच आज आपल्याला विकसित झालेले बघायला मिळते की तुम्ही जर जनधन योजनेतून खातं काढलेलं असाल तर सरकारकडून मिळणाऱ्या अनेक सवलती त्या खात्याअंतर्गत मिळतात। समजा तो खातेधारक जर वारला तर जनधन योजनेच्या अंतर्गत त्याला 1 लाखाचा विमा लागल्याच मिळतो। त्यामुळे जर व्यक्ती मृत्यूवत झाला तर त्याच्या घरच्यांना 1 लाख रुपयाचा विमा संरक्षण मिळतं, त्यामुळे हेही जनधन योजनेमध्ये आहे। त्याचबरोबर आणखी 2 प्रधानमंत्री जीवन योजना आहे ज्याच्यामध्ये वर्षाला 12 रुपये किंवा वर्षाला 330 रुपये भरले जातात की ज्याच्यामधून 2-2 लाखाचा विमा त्या खातेधारकांना मिळतो। म्हणजे तो व्यक्ती जर मृत्यूवत झाला तर त्याच्या कुटुंबाला 2-2 लाखाचा विमा संरक्षण सुद्धा मिळतं की जे प्रधानमंत्री विमा योजनेच्या अंतर्गत लाभदायक असल्याला दिसतं। म्हणजे अनेक अशा योजना आहेत ज्या केंद्र सरकार किंवा राज्य सरकार बँक थ्रू राबवतं आणि म्हणून बँकेला राज्य आणि केंद्र सरकारचा एजंट म्हणून ओळखलं जातं। त्यामुळे इथे सरकारकडून राबवलेल्या योजनांची सफलता साध्य करण्याचं काम बँक करते, म्हणून बँकेचं हे महत्वाचं वैशिष्ट्य आहे की सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवणं, त्याचे फायदे लोकांना मिळवून देणं, आणि हे बँकेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आपल्याला असलेलं दिसतं। त्यामुळे इथे बँक एजंट म्हणून सुद्धा कार्यरत असलेले आपल्याला दिसते। आणि पुढचं आहे
की बँक ही फायदा आणि सेवाभावी संस्था म्हणून काम करते. जसं एजंट म्हणून तुम्हाला फायदा देण्याचा प्रयत्न करते, तसं तुमच्या ठेवी स्वीकारताना सुद्धा तुम्हाला मोठ्या प्रमाणावर फायदा देण्याचा प्रयत्न करते. जे आपण जर आपल्याकडचे पैसे घरीच ठेवले तर ते काही जादा होणार नाही, पण बँकेत ठेवले तर निदान व्याजाच्या स्वरूपामध्ये आपल्याला अधिक पैसे मिळू शकतात. म्हणजे बँक आपल्याला फायदा मिळवून देण्यासाठी काम करते. तसंच ती सेवाभावी संस्था म्हणजे तुम्हाला सेवा देण्याचा प्रयत्न करते. अनेक सेवा आहेत ज्या आपल्याला या पाठामध्ये बघायच्या, कारण बँकेकडून दिल्या जाणाऱ्या सेवा या अगणित आहेत. जसं लॉकर सुविधा असेल, तुम्हाला मिळणारे चेक्स किंवा डिमांड ड्राफ्ट असतील, किंवा बँकेकडून दिलं जाणारं एटीएम, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड असेल, या सगळ्या गोष्टी सेवेमध्ये येतात. त्यामुळे बँकेकडून अनेक मोठ्या प्रमाणात सेवा उपलब्ध करून दिल्या जातात, ज्या माध्यमातून आज व्यक्तीचे आर्थिक व्यवहार सुरळीत झालेले आपल्याला दिसतात. म्हणजे कुठेही आपल्याला धोका उपलब्ध होताना दिसत नाही. जसं प्लास्टिक पैसा जे एटीएम, डेबिट आणि क्रेडिट कार्डाच्या माध्यमातून बँक जे आपल्याला स्वतःचं चलन वापरायला देते, ज्यामधून पैसा नेणं किंवा तो काय म्हणतो की वाहतुकीमध्ये वापरणं, दळणवळणामध्ये वापरणं आज सोयीस्कर झालेलं आपल्याला दिसतं. आता तर ऑनलाईन बँकिंग व्यवस्था सुरू करण्यात आलेली आहे, की ज्याच्यामुळे तर आणखी आर्थिक व्यवहार हे सहज आणि सुलभ झालेले आपल्याला दिसतात. त्यामुळे बँक आपला व्यक्तीचा, ग्राहकांचा फायदा किंवा त्यांना सेवाभावी सुविधा देण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसते. ही सुद्धा बँकेचं मुख्य वैशिष्ट्य असलेलं आपल्याला दिसून येतं. याच्याबरोबर आणखी 2-3 गोष्टी सांगितलेल्या आहेत की बँक ही ठेवीदार आणि कर्जदार यांच्यामधला दुवा म्हणून काम करताना दिसते. म्हणजे एका बाजूला ठेव घ्यायची आणि दुसऱ्या बाजूला कर्जदारांना कर्ज द्यायचं. म्हणजे इथे ठेवी लोकांनी ठेवाव्यात म्हणूनही जागृती केली जाते आणि आलेल्या ठेवी लोकांना कर्ज स्वरूपात वाटण्यासाठी सुद्धा जागृती केली जाते. त्यामुळे आलेली ठेव जर कर्ज स्वरूपामध्ये गेली नाही तर इथे ठेवीदारांना सुद्धा व्याज देणं मुश्किल होतं. त्यामुळे ठेवीदार आणि कर्जदार यांच्यामध्ये दुवा साधण्याचं काम या ठिकाणी बँक आपल्याला करताना दिसते. याबरोबरच आणखी एक महत्त्वाचं तत्व आहे की बँक व्यवसाय म्हणून सुद्धा काम करताना आपल्याला दिसते. म्हणजे आज बँक नोकऱ्या उपलब्ध करते, हे जसं महत्त्वाचं आहे तसंच व्यवसायाला पूरक अनेक गोष्टी बँकेद्वारे आज उपलब्ध होताना दिसतात. म्हणजे आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे व्यवहार आज बँकेद्वारे सहज साध्य होताना दिसत आहेत. एखाद्या उद्योगधंद्याला जर परराष्ट्रांमध्ये जाऊन व्यवहार करायचा असेल तर बँक त्याला सहाय्यक ठरताना दिसते. त्यामुळे नोकऱ्या देणं असेल किंवा उद्योगाला चालना देणं असेल तर यासाठी आज बँक सहाय्यक ठरताना दिसते. म्हणून बँक एक व्यवसाय म्हणून सुद्धा आज कार्यरत असलेली आपल्याला बघायला मिळते. तर अशी एक बँकेची 10 वैशिष्ट्य या ठिकाणी दिलेले आहेत की ज्या 10 वैशिष्ट्याला अनुरूप नेहमीच बँक कार्यरत असताना आपल्याला दिसते. याच वैशिष्ट्यांमध्ये काही गोष्टी कार्यामध्ये दिलेल्या आहेत, पण इथे हा पहिला व्हिडिओ आपण फक्त बँकेचा अर्थ आणि बँकेची वैशिष्ट्य एवढ्यापुरता आपण तो मर्यादित बघू. यानंतरचा जो व्हिडिओ आहे की त्याच्यामध्ये आपल्याला 2 गोष्टी बघायच्या आहेत. एक, बँकेची नेमकी कार्य कोणती चालतात आणि बँकेचं व्यक्तीशी नातेसंबंध कसे असतात. तर हा पुढचा भाग जो आहे तो आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी हा पहिला व्हिडिओ संपलेला आहे की ज्याच्यामध्ये आपण बँकेचा अर्थ आणि बँकेची वैशिष्ट्ये एवढा भाग आपण बघितलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कार्ये आणि बँकेचं व्यक्तीशी असलेलं नातं हा भाग बघणार आहोत. धन्यवाद.